पहिला सुरू आपण शेतकऱ्याला 2 लाखापर्यंतच्या सगळ्याच कर्ज माफ होणार आहे आपलं, बरोबर, सरसकटच होणार आहे. दुसरा मुद्दा अटीमध्ये काय झालं आहे की अपात्र कोण लोक आहेत, जे इन्कम टॅक्स भरतात, जे मंत्री आहेत, आमदार आहेत, ज्यांना शेती व्यवसायिक दुसरा काही बिझनेस आहे, अशा लोकांना आपण अपात्र केलं, म्हणजे जे इन्कम टॅक्स भरतात, प्राप्ती कर हां भरतात. त्यांच्याकडे भरतात. आणि त्याच्यामुळं थोडंसं आम्हाला लेट लागा की आमच्याकडे ती यादी नव्हती. ती यादी नसल्यामुळं थोडंसं लोकांना असं वाटायला की सरकारला खरंच कर्जमाफी करायची का नाही. बरोबर, पण तसं नव्हतं ते. आणि मध्यंतरी दिल्लीमध्ये कशा प्रकारचं त्या ठिकाणी तरुण काही उपोषणाला बसले होते, त्याच्यामुळे आम्हाला तिथला डेटा यायला उशीर झाला. आल्याबरोबर आम्ही 2 दिवसाखालीच 56 लाख शेतकरी महाराष्ट्रातले त्या म्हणजे पात्र आहेत. आम्ही एका एजन्सीला हे काम दिलं होतं की सगळ्या बँकेकडं किती लोकाला शेतकऱ्याला कर्ज दिलं जात आहे. जिल्हा बँक आपल्या 30 आहेत, राज्यामधल्या काही दुसऱ्या प्रायव्हेट बँक आहेत. ही सगळी माहिती गोळा करायला मला बराचसा वेळ गेला. आता याच्यानंतर आपल्याला ह्याची जर असं काही काम पडलं तर त्याच्यासाठी आपल्याला फार काही वेळ लागणार नाही. पहिली यादी आता पोर्टलवर, सहकार खात्याच्या पोर्टलवर टाकली, आपण पूर्ण टाकली. हे लोक जे होते आपले 90,000 आणि 40,000 आपल्याकडे लोक आहेत, ते कर्मचारी आणि इन्कम टॅक्सवाले, हे लोक बाजूला काढले. आणि त्याच्यामुळं समजा आपण त्यांना जर न बाजूला काढलं असतं तर पैसे त्यांना गेले असते, मग सिस्टीम बंद पडली असती, माणसाला पैसे चुकीच्या गेले असते, पुन्हा खाते होल्ड करायची पाळी आली असते. त्याच्यामुळं थोडासा वेळ लागला. आम्ही त्याच्याबद्दल दिलगीर आहोत सरकार म्हणून. काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही पात्र आहोत पण तरी आमचं पहिल्या यादीत नाव नाही. मग अशा शेतकऱ्यांनी कुठं संपर्क करावा? काय झालं आता, ह्याच्यासाठी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये महासेवा केंद्र आहेत, 32,000 आपले महासेवा केंद्र. त्या ठिकाणी आपल्याला जावं लागेल, त्या ठिकाणी आपला पॅन कार्ड घेऊन जावं लागेल आणि ॲग्री टॅग करून घ्यावं लागेल. मग काही ठिकाणी दुसरे काही प्रॉब्लेम आलेत, काही लोकांचे टच उमटत नाही, वय जास्त झाले, काम करून जिरलेले आहेत. त्याच्यासाठी आम्ही त्याचा दुसरा एक मार्ग वेगळा काढणार होतो. त्याच्यामुळं मला शेतकऱ्याला विनंती करायची की त्यांनी बिलकुल घाबरायचं कारण नाही. जे पात्र लोक आहेत निराश व्हायचं नाही. दुसरं काय की एवढी यंत्रणा एकदाच जर आपल्या ऑनलाईनवर गेली, मोबाईल देखील एखाद्या गावामध्ये काही कार्यक्रम असला तर जाम होते, बंद पडते. बरोबर. त्याच्यामुळे सगळेच लोक तिथे गेल्यामुळं यंत्रणा स्लो चालल्या आणि त्याच्यामुळे लोकांना त्रास झालाय. समजा ज्या लोकांचे आले त्यांचे होऊ द्या, पुन्हा एक 7-8 दिवसाला बाकीच्या लोकांनी त्याच्यावर प्रयत्न करावा आणि मग त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यावं. आणि समजा काही वाटलंच तर आपण अशा प्रकारच्या 2 ठिकाणी व्यवस्था केल्यात. एक तर तालुक्याला तहसीलदार म्हणून त्या ठिकाणी काम बघतायत आणि जिल्हाधिकारी महोदयाकडे. बरोबर, अशा प्रकारच्या 2 ठिकाणी आपल्याला ही काही झालं असं चुकीचं तर दुरुस्त करायची व्यवस्था तुम्हाला ते मार्गदर्शन करते. पहिल्या टप्प्यात 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. हा दुसरा टप्पा कधी असणार, कधी? आता हे सगळं संपत आलं की आमच्याकडे किती फीड होतं बघायचं आणि मग त्याच्याप्रमाणे आम्ही पैशाची तरतूद केली. पैसे आमच्याकडे तयार आहेत, जेवढे झाले एवढे ह्यांचं एकदा टोटल झाले म्हटले की मग पुन्हा दुसरी यादी आम्ही टाकणार होतो. आम्ही बरोबर 8-10 दिवसाला टाकायचा प्रयत्न करतो. अगदी बरोबर आहे. आता सद्यस्थितीमध्ये जो पहिला हप्ता वर्ग झालेला आहे आणि दुसऱ्या हप्त्याची देखील आतुरता आहे, तर आता तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय आवाहन कराल? शेतकऱ्यांना मी आता सांगितलं की ज्याचे काही नावं येत नाही त्यांना घाबरायचं कारण नाही. ह्या यादीत नाही तर दुसऱ्या यादीत येतील आणि सगळी यंत्रणा आमची खाली आहे. तुम्हाला ते सगळ्या ग्रामपंचायतला यादी बघायला मिळेल, सोसायटीमध्ये बघायला मिळेल आणि तलाठी कार्यालयामध्ये मिळेल. म्हणून हे आमचे पूर्ण याद्या पूर्ण होईपर्यंत आम्ही आमची यंत्रणा, माझ्या खात्याच्या अधिकाराचं या ठिकाणी मी कौतुक करतो. आमचे प्रधान सचिव दराडे साहेब असतील किंवा सहकार आयुक्त असतील आणि सहकार विभागाचे अक्षरशः इतकं काम केलं त्या लोकांनी. हे सोपं कामच नाही आहे. त्या डोळ्यात तेल घालून या लोकांनी काम केलं आहे. म्हणून आम्हाला आमच्या सरकारने आणि आम्ही जे शब्द दिला आहे माझ्या शेतकरी राजाला तो पूर्ण आम्हाला करायचा आहे. आता शेवटचा टप्पा जो राहिलेला आमचा तो आमचा काही शेतकऱ्याला आम्ही इन्सेंटिव्ह म्हणून द्यायचं ठरलं आहे, प्रामाणिक लोकांना प्रोत्साहन. पण त्याच्या देखील 8 नाही 8, पण ते आम्ही कधीपर्यंत देणार आहोत? मार्च 27 पर्यंत. आता काही लोकांचं काय झालं, काही खाते काढायचे पैसे जास्त आहेत, समजा 2.5 लाखाचे पैसे आहेत, त्यांनी पैसे वरचे भरले की आम्ही पैसे टाकणार आहोत. तुम्ही म्हणताल मला की मग पैसे आम्ही टाकायचे का वाट बघलो? मागल्या वेळेस असं झालं की तुम्हाला आम्ही तुमच्या खात्यावर 2 लाख टाकलं आणि तुमच्याकडे 2.5 लाख रुपये ते बँकेचं कर्ज आहे आणि तुम्ही 50,000 नाही भरत तर ती खातं थकबाकीतच आहे ना. म्हणून अगोदर तुमचे जे वरचे पैसे आहेत ते पैसे तुम्ही टाकले की आम्ही पैसे त्या खात्यावर पूर्ण करून तुमचं कर्ज नील करून देणार आहोत. आतापर्यंत कर्ज नील केल्यावर पुन्हा कर्ज वाटप कधी झालं नाही.
पण यावेळेस मात्र कर्ज वाटप करायचे शेतकऱ्यांना. अगदी महायुती सरकार नेहमी सांगतं की आमच्या केंद्रस्थानी म्हणजे राज्याचा कारभार हाकताना, गाडा हाकताना राज्याचा आमच्या केंद्रस्थानी बळीराजा आहे, आहेच ना. महिला आहेत आणि तरुण देखील आहे. मग आत्ताच्या या जेनझीला, आजच्या तरुणाईला सहकार खात्यात अशी काही योजना आहे का? खूप सांगितलं एखादा मी. सांगता येईल का आपल्या मुलाखतीच्या अनेक योजना आहेत. आज पॅकचं सांगितलं मी. त्या गावामध्ये सोसायटी जर चांगली असेल, तिथं जर पोटेन्शियल असेल, तिथं गोडाऊन बांधायचं किंवा त्या ठिकाणी खताचं दुकान चालतंय का, गारमेंटचा व्यवसाय करायचा, कुक्कुटपालन, अनेक व्यवसाय आहेत. एवढी मोठी इंडस्ट्री, आपला देश तसा कृषीप्रधान देश आहे. बरोबर. म्हणून सरकारनं देखील आपल्याला राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करायची आणि देशाची $5 ट्रिलियन. तर सरकारनं देखील याच्यासाठी मशिनरीसाठी पैसे जास्त दिले पाहिजेत. शेतीला भांडवल खर्च म्हणून लागणार आहे तो देखील दिला पाहिजेत. आणि सरकारमध्येच मी आहे. माझा एखादा तरुण एखादी दाल मिल टाकला किंवा स्टोन केशर टाकला किंवा पोल्ट्री टाकला, त्याला सबसिडीची योजना आहे आमच्याकडे. बरोबर. पण मी देखील या लघुउद्योगांसाठी सरकारला देखील ह्याच्यात सूचना करणार आहे की माझा व्यवसाय सुरू झाला की त्याला लगेच चेक दिला पाहिजे. लगेच तत्काळ अर्थसहाय्य झालं लगेच त्याचा व्यवसाय आज चालू झाला की त्याला पैसे सबसिडी मिळाले पाहिजे. त्याच्यामध्ये शेतीपूरक पण उद्योग आहेत. आहेत ना. हे सगळे कुक्कुटपालन असेल किंवा- कुक्कुटपालन आहे, मच्छी पालन आहे, शेळी पालन आहे, दूध डेअरी आहे, खूप डेअरी लोक आहेत. आणि आपल्या देशातले 20,000 उद्योजक परदेशात गेलेत. आपण बाहेरून आणतो म्हणतो ना, बाहेरून आणण्यापेक्षा आधी 20,000ची यादी घ्यावं. का गेलेत म्हणून त्यांना विचारावं. पण दुसऱ्याला बोलून घ्यायचं, त्याला जमीन द्यायची, त्याला लाईट द्यायची, त्याला पाणी देण्यापेक्षा आपल्या देशातल्या, आपल्याच राज्यातल्या लोक जर उद्योजकाला प्रॉपर जर काम कर, लायसन पाहिजे, ऑनलाईन पाहिजे, त्याला कागद भेटला की त्यानं तिकडून डायरेक्ट त्याचं लायसन पाठवून द्यावं लागेल. ह्याच्यामध्ये आम्हाला सुटसुटीतपणा करावा लागेल. बरोबर. म्हणजे ह्या लोकाला काम लागेल आम्हाला. अगदी बरोबर. आणि सहकार क्षेत्राचा असा आहे की तरुणाला आता पुढचा जो प्रश्न आहे आपला देशातला निवडणुकीतला, सगळ्यात महत्त्वाचा तरुणाच्या नोकरीचा आहे. अगदी बरोबर. मला एकीकडे असं म्हणत असताना आमचे तरुण देखील तयार नाहीत काम करायला. मी माझ्या गावामध्ये मुलाखत घेतली, 4-5 कंपन्या आणल्या होत्या. 1000पैकी 500 लोक त्यांनी, 1000 लोक होते वेल क्वालिफाईड, 500 लोकायला त्यांनी सिलेक्ट केलं आणि 76 लोकच गेली. म्हणजे आमची तयारी नाही. आणि आम्हाला शिक्षण देत असताना देखील 8वीपासून वडिलांनी आणि मुलांनी ठरवावं लागेल की आम्हाला काय करायचे. आपलं काय झालं आहे, त्यानं 12वी झाल्यानंतर ग्रॅज्युएट झाल्यावर ठरते. मग ग्रॅज्युएट झाला, MA झाला, MAd झाला आणि तो म्हणतो ना बँकेत नोकरी लावा. त्याला बँकेत नोकरी कशी लागेल, त्याला अकाउंटेबिलिटी माहिती आहे का, त्याला बॅलन्स शीट माहिती आहे का, तसं शिक्षण पाहिजे. येत नाही. त्याला अगोदर त्याला काय आवड आहे, अगोदर पालकांना आणि मुलांनी अगोदर आपली आवड काय आणि त्याच्यानंतर बुद्ध्यांक काय, अगदी ते त्याच्यानंतर आपण ठरवलं. अगदी अगदी बरोबर. एवढे सगळ्या मुद्द्यांवर बोलताना आणखीन एक मुद्दा प्रकर्षाने माझं लक्ष जातं, ते म्हणजे शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय खूप महत्त्वाचा आहे. खूप महत्त्वाचा आहे. एक म्हणतो ना आपण, एक ग्रामीण भागातलं अर्थकारणला एक महत्त्वाचा घटक आहे. तर या ज्या काही दुग्ध व्यवसाय संबंधित काही सोसायट्या आहेत, काही मोठ्या संस्था आहेत, त्याचं सक्षमीकरण करण्यासाठी सहकार खातं काय करते? बघा, केलं मागल्या काळामध्ये अशा व्यवस्था नव्हती, एवढं आमच्याकडे टेक्निक नव्हतं. आमच्या शेतकऱ्याचे पैसे एखादा चेअरमन त्याच्या प्रपंचात वापरायचा. बरं. आले की, आणि मग ते पैसे त्याला जोड व्हायचे नाहीत, तुम्हाला पैसे जायचे नाहीत, मग तुमचं सगळं आर्थिक नियोजन बिघडून जायचं. आता मात्र तसं नाही. आता सगळं ऑनलाईन झालं आहे. 10 दिवसाला पैसे तुम्हाला वैयक्तिक खात्यावर मिळतात, पैसे चेअरमनकडे जात नाहीत. आणि माझ्या शेतकरी राजाला खूप मोठं आधार आहे आमच्या दुधाचा. शेतामध्ये 30 ते 40% चारा असते आणि त्याच्यापासून निघणारं जे खत आहे ते शेतीमध्ये उत्पन्न वाढणार आहे. 10 दिवसाला पैसे कोणाला मिळते, कुठल्या पगार ते सांगा बरं. त्याच्यामुळं दैनंदिन जीवनामध्ये शिक्षण, आरोग्य, संसाराला काही लागणारा पैसा त्याच्यात भागू शकतं आहे. आणि मग शेतीचा जो मोठा क्रॉप आहे त्याला भाव कमी असला तर वेअरहाऊसला माल ठेवावा, त्याच्यावर 50% उचल घ्यावी आणि मग बाकीचं काम भागवावं. त्याच्यामुळं दूध व्यवसाय खूप मोठं वरदान आहे. एका कोल्हापूरमध्ये आज गोकुळ डेअरीचं 20 लाख दूध आहे. हो ना. 20 लाख लिटर दूध आहे. मला सांगा, तिथं तर चारा नाही, मोकळी जमीन नाही, तरी पण ती लोक करतात. त्यांचा आदर्श घ्यावा आपण कोल्हापूरच्या लोकांचा. बरोबर. हां, काही त्रुटी असतील काही संस्थांमध्ये तर त्या दूर करता येतील, करावं लागेल, करता येतात. अगदी बरोबर. हो. सर, तुम्ही आलात, अगदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर तुम्ही अगदी सविस्तर माहिती दिलीत. काही आव्हान देखील तुम्ही शेतकऱ्यांना केलेलं आहे. मला वाटतं
शेतकरी बळीराजा काही गोष्टी लक्षात ठेवेल आणि सरकार ज्या योजना आणते त्याला प्रतिसाद देणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. खरं मी शेतकरी राजाला सांगण्या इतका शहाणा नाही, पण मला जे बुद्धीला काही वाटतंय त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस यावं असं वाटतंय मला. आणि मी स्वतः शेतकरी आहे. अगदी आत्ता माझं 160 लिटर रोज दूध आहे. अगदी माझा 20-25 एकर ऊस आहे. 50 ते 60 टन माझा ॲव्हरेज आहे. आणि मी शेतकरी आहे मी स्वतः. त्याच्यामुळे त्यांचे दुखणं, अगदी त्यांच्या काय अडचणीत मला माहिती आहे. अगदी बरोबर. ही अडचणी कुणी येऊन सोडू शकत नाही. आपल्याला आपलीच अडचण सोडावं लागेल, आपल्याला तयार व्हावं लागेल. तळ्यातून घागर काढल्यावर तळ्यातलं पाणी कमी होत नाही. अगदी बरोबर. अगोदर सगळ्यांनी पैसे कसे जमा करायचे, कष्टाने पैसे गोळा कसे करायचे, मुलाला चांगलं शिक्षण कसं द्यायचं, एकत्र कुटुंब आणि या बळीराजाच्या स्वप्नाला सरकारची साथ मिळाली तर बिलकुल. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची जी बैठक होती ती आयोजित करण्यात आलेली होती. यामध्ये पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले आणि त्यांनी कर्जमाफीबद्दल अतिशय महत्त्वपूर्ण जे अपडेट आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. बरेचसे प्रश्न शेतकऱ्यांचे सुद्धा होते, त्याची लिस्ट यांनी घेतलेली होती आणि लिस्ट वाईज प्रत्येक जे प्रश्न आहे ते त्यांना विचारण्यात आले आणि त्यांनी सकारात्मक उत्तर सुद्धा या व्हिडिओच्या अंतर्गत दिलेले आहे. शेतकरी कर्जमाफीच्या जे यादी आहे ते जाहीर झालेल्या आहेत आणि या याद्यांवाईज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि शेतकऱ्यांना जे अडचण येत होते त्यासाठी मंगळवारी सुद्धा एक बैठक आयोजित केली जाणार आहे अशी सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे. शेतकरी बांधवांचे जे सर्व प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळून जातील. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघून घ्या आणि तुमच्यापर्यंत तुम्हाला अशीच अपडेट पाहिजे असेल, शेतकरी कर्जमाफी असेल किंवा कुठलीही नवीन योजना असो, सर्वप्रथम तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका.